गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर थोड्याच दिवसात आपले गणपती बाप्पा येणार आहे. त्यांच्या आगमनाची पत्रिका कशी बनवायची हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे मटेरियलची. पूर्ण मटेरियल तुम्ही डाउनलोड करून छान प्रकारे अशी पत्रिका बनवू शकता. आणि तिथे तुम्हाला कॅनवामध्ये ॲड करून तुमचे नाव, स्वतःचे नाव वगैरे लिहून पण छान तयार होते. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आणि बनवून घ्यायचे आहे. तर बघा आता इथे आपण हे पेज ओपन करून घेतलेलं आहे. एलिमेंट्समध्ये येते मी जे यूज केलेलं आहे त्याची सर्व माहिती देणार आहे. तर इथे मी असा येलो कर्टन म्हणून ग्राफिक्समध्ये सर्च केलेला आहे. एलिमेंट्समध्ये जाऊन ग्राफिक्स शोधायचं आणि तिथे येलो कर्टन म्हणून सर्च करायचं. तिथे तुम्हाला अशा प्रकारे येलो कर्टन मिळून जाईल. आणि मी हा डुप्लिकेट केलेला आहे. व्हाईट कलरची पट्टी दिसते 2 नंबरचं ऑप्शन, त्याला टच केल्यानंतर येते. आणि याला बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. आता मी हे फ्लिप हॉरिझॉन्टल करून घेते. तर बघा हा फ्लिप हॉरिझॉन्टल झालेला आहे. आणि पुन्हा एलिमेंट्समध्ये येते आणि हा जो रेड कलरचा कर्टन आहे, हा जो वरचा पार्ट आणि खालचा जो पार्ट आहे हा मी कट करते आणि याला डन करते. अशा प्रकारे हा कट करून झूम करायचा आणि जो वरचा पार्ट आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे वरती करून. आणि अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे सेंटरमध्ये. आणि हे लावल्यानंतर आपल्याला जो येलो कर्टन आहे हा व्यवस्थित सेंटरला घ्यायचा आहे. आणि हे लावून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे. तर बघा हे छोटं मोठं करता येतं ॲडजस्टमेंट आपल्याला. ॲडजस्टमेंट केल्यानंतर पुन्हा एलिमेंट्समध्ये आले. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर मी हा जो आहे फेस्टिवल म्हणून मी सर्च केलं होतं, किंवा नसेल येत असेल फेस्टिवल तर तुम्ही इथे वेडिंग इन्व्हिटेशन म्हणून पण तुम्ही सर्च करू शकता. वेडिंग इंडियन पण सर्च करू शकता. या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे असे हारचे जे असे PNG असतात ते येऊन जातं. मी याला कट करून व्यवस्थित ग्रुप करून लावून घेतलेला आहे. तर पुन्हा आता मी हा जो आहे गणपतीचा फोटो आहे मी याचे बॅकग्राऊंड कॅनवामध्ये डिलीट केलेला आहे. तर तुम्ही पण दुसऱ्या ॲप वगैरे वापरून करू शकता. BG रिमूव्ह वरून पण करू शकता. तर याला मी थोडं मोठं करते आणि इथे व्यवस्थित सेंटरला असं लावून घेते. पुन्हा आता मी इकडे आलेले आहे. तर हा जो आहे हा बॉर्डर म्हणून सर्च केला होता मी. तर मी इथे एलिमेंट्समध्ये येते. मी बॉर्डर म्हणून सर्च केला होता ग्राफिक्समध्ये. तर हा मी पेजवर घेते आणि याला व्यवस्थित असं मोठं करून घेते. तर सॉरी, हा मी दुसऱ्या पेजवर घ्यायचा होता. तर मी हा पेजवर पेस्ट करते आणि बघा आता इथे खाली याचे जे बॅकग्राऊंड आहे आपल्याला ब्लॅक करायचं आहे तुम्हाला म्हणजे दिसण्यासाठी. तर मी इथे हा जो डॉटनी मोठा करून घेते बॉर्डरचा जो शेप आहे तो. आणि इथे बघा आता याचा जो कलर आहे आपल्याला हा व्हाईट करायचा आहे. दोन्ही जे कलर असतात त्याचे हायलाईट्स आणि शॅडो हे जे आहे पूर्ण व्हाईट करायचे आहे. तर अशा प्रकारे मी हे लावून घेते आणि हे डॉटनी मोठे करते आणि याला क्रॉप करून घेते. तर क्रॉप केल्यानंतर याला पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि हे व्यवस्थित लावून असं सेट करायचं आहे आपल्याला. तर इथे बघा हा फ्लिप केलेला आहे हॉरिझॉन्टल आणि याचा जो साईडनी आहे हे कॉर्नर जे आहे हे अजून छोटे छोटे करायचे म्हणजे सेम सेम यायला पाहिजे. त्यासाठी आपण हे कट करत आहे. तर अशा प्रकारे हे लावून घेते आणि 3 डॉट येतात इथे बघा. तर तुम्हाला इथे 3 डॉटवरून याला ग्रुप करायचं आहे. तर मी इथे ग्रुप करून घेते आणि याला व्यवस्थित ह्या डॉटनी मोठं करते. तर अशा प्रकारे हे लावून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर मध्ये. आणि हे डॉटनीच मोठं करायचं, नाहीतर हे कसं ना मधातून ग्रुप केलेलं इकडं तिकडं होऊन जातं. पुन्हा आपल्याला दुसऱ्या पेजवर यायचं आहे आणि हे जे ग्रीन कलरचं बनवलेलं आहे हे ग्रीन कलरचं पण इथे पेस्ट करायचं आहे. तर याचं जे पोझिशन आहे हे बॅकवर्ड करायचे आहे आपल्याला. पण अगोदर आपल्याला सेट करण्यासाठी आपल्याला हे समोरच ठेवायचं आहे, नंतर हे बॅकवर्ड करायचं आहे. मी जसं व्हाईट कलरचं बनवलेलं आहे तसंच सेम हे मी ग्रीन कलरचं पण बनवलेलं आहे. आणि याला बॉर्डर देण्यासाठी, कारण याला बॉर्डर देता येत नाही आपल्याला स्टाईलमध्ये जाऊ, त्यासाठी मी हे असं बनवलेलं आहे. तर बघा आता मी हे दोन्ही सेट केलेलं आहे आणि जे आपलं बॅकग्राऊंड आहे आपल्याला हे व्हाईट करून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही पुन्हा मी पोझिशनमध्ये आले. मी खालच्या साईडने ऑप्शन असतात आणि आपले जे गणपतीचे फोटो आहे हा फॉरवर्ड केलेला आहे. तर अशा प्रकारे मी हा फॉरवर्ड करून घेतलेला आहे. आता पुन्हा मी BG रिमूव्हच्या बाजूने एक ॲडजस्टचं ऑप्शन असतं, तिथे ब्राईटनेस आहे ना गणपती बाप्पाच्या फोटोचा आपल्याला 5 पर्यंत ठेवायचा आहे. वाढवून घ्यायचा आहे तो 5 पर्यंत. मी 5 ते 6 पर्यंत वाढवलेला आहे. 6-7 करू शकता, पण तो जास्त डार्क होतो, 5 पर्यंतच ठेवायचा. तर अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे ॲडजस्ट. तर आता पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले आणि हा जो आहे ना लाईट इफेक्ट आहे हा तुम्ही ग्राफिक्समध्ये सर्च करू शकता. इथे मी पूर्ण याची वाढवून घेतलेली आहे फोटोची जे लेंथ असते ते. तर इथे असं लावून घेतलेलं आहे त्यांच्या पायाजवळ फोटोच्या. आणि तुम्ही पुन्हा डुप्लिकेट करून डार्क पण करू शकता. तर मी इथे एकच वापरलेला आहे. तर अशा प्रकारे हे लावून घेते आणि पुन्हा मी इथे आलेले आहे दुसऱ्या पेजवर. आणि हा जो फोटो आहे स्नेह निमंत्रणाचा हा मी गुगलवरून घेतलेला आहे आणि इकडे कॉपी पेस्ट करते. याचं पण मी बॅकग्राऊंड कॅनवामध्येच डिलीट केलेला आहे, तुम्ही BG वरून करू शकता. आणि इथे बघा डाव्या साईडला मी असा लावून घेते. पुन्हा मी दुसऱ्या पेजवर आलेले आहे
आणि हे तुम्हाला दिसते कोलॉग्राफी गणपती बाप्पा मोरयाची, हे मी गुगलवरून घेतली. इथे कॉपी करते आणि जे पत्रिका बनवत आहे आपण तिथे पेस्ट करते. तर बघू शकता इथे मी हे छोटं करून घेते आणि लावून घेते. तुम्ही आपल्या ग्राफिक्समध्ये म्हणजे कॅनवामध्ये पण बघू शकता, भरपूर सारे असे आहे कॅनवामध्ये. बघा आता हा जो गणपती बाप्पा मोरया हा पण आहे. याचा जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, मी जो गुगलवरचा घेतला होता हा डिलीट केला आणि हा इथे व्यवस्थित सेट केलेला आहे. तर इथे बघा खाली ऑप्शन दिलेलं राहते, त्याला टच करून ठेवायचं. इथे 4 ऑप्शन दिलेले आहे कलरचे आणि हे पूर्ण 4ही ऑप्शन रीड करायचे आहे. तर इथे कलर बदलून जातो. तर अशा प्रकारे मी हा कलर बदलवलेला आहे आणि इथे मी लावलेला आहे. तर बघा आता इथे मी पुन्हा त्याच मी मटेरियलच्या पेजवर येणार आहे आणि इथे मला इथे ढोल पियनची दिलेली आहे हे मी घेणार आहे. तर बघा आता मी याला कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते. तर इथे मी हे छोटं मोठं करू शकते. तर इकडे मी व्यवस्थित असं लावून घेते सेंटरला. तर बघा आता मी याला डुप्लिकेट करणार आहे तर वरती व्हाईट कलरच्या पट्टीने आणि याला फ्लिप हॉरिझॉन्टल करणार आहे. तर अशा प्रकारे फ्लिपमध्ये यायचं आणि याला हॉरिझॉन्टल करून घ्यायचं आहे आणि हे एकसारखं येऊन जातं. आणि हे छोटं मोठं करायच्या वेळेस ना आपल्याला सांगतं कॅनवा की अशा प्रकारे आपण हे करत आहे म्हणून सेंटरला आहे. असं ॲडजस्ट वगैरे करू शकतो आपण. बघा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. तर इथे ग्राफिक्समध्ये सर्च करायचं आहे गणपती बाप्पा आणि इथे गणपती बाप्पाची कोलॉग्राफी आहे. हिला घ्यायचं आहे आणि हिला छोटं करायचं आहे डॉटनी आणि इथे सेंटरला असं लावून घ्यायचं आहे. याचा पण कलर मला बदलायचा आहे. आता इथे बघा मी हा रेडच कलर देणार आहे याला पण. तर इथे मी पूर्ण 3 कलरचा ऑप्शन दिलेला आहे. तिन्ही कलर करायचे आणि हे रेड कलर करून घ्यायचा. आता मी थोडं झूम करते आणि हिला सेट करते. हे बरोबर फोटोच्या खाली असं मध्ये लावून घ्यायचं आहे. तर मी हे लावून घेते आणि बघा आता मी हे पेज जसं होतं तसं केलेलं आहे. आणि इथे आपल्याला जे मी टेक्स्ट अगोदर टाईप करून ठेवलेलं होतं मी हे पूर्ण कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर पेस्ट करते. तर अशा प्रकारे हे टेक्स्ट आलेलं आहे. आता याला झूम करायचं आहे, डॉटने झूम करायचं आहे. तर अशा प्रकारे हे लावून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला. तर मी हे लावून घेते आणि बघू शकता इथे तुम्हाला हे ढोलवाल्यांची जी PNG आहे हे व्यवस्थित अशी छोटी मोठी करू शकतो आपण, लावून घेऊ शकतो. तर मला हे छोटी करायची आहे तर मी इथे लेयर्समध्ये जाणार आहे. बघा आता इथे लेयर्स आहे. लेयर्समध्ये गेल्यानंतर हा जो ढोलवाल्यांची जी PNG आहे याच्यावर टच करते आणि इथे बघा हे लेयर टच केलेली आहे लेयर्स आणि याला इथे मी असं लावून घेते. थोडं साईडनी करते. इकडे पण मी तसंच करते. आता बघा मी हा जो ॲडजस्ट करणार आहे हा PNG तर हा कॅनवा लाईन देतो आणि सांगतो तो व्यवस्थित सेंटरला लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे बनवलेली आहे पत्रिका. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे मी एलिमेंट्समध्ये आलेले आहे. मी हा शेप घेतला होता, इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च केलं होतं ग्राफिक्समध्ये हे निमंत्रकची पट्टी तयार करण्यासाठी. तर हा शेप घेतल्यानंतर पुन्हा मी इथे एलिमेंट्समध्ये आले आणि मला इथे शेपमध्ये जायचं होतं. फक्त शेपमध्ये जायचं होतं ग्राफिक्समध्ये जाऊन शेपमध्ये. तर मी इथे शेप घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे कलरचे बॉक्स आल्यानंतर शेप दिसतं आणि हा जो शेप आहे हा थोडा ॲडजस्ट करायचा याच्या व्यवस्थित याच्या लेवलमध्ये ह्या शेपमध्ये. आणि मी दोन्ही याचा जो कलर आहे हा रेडच करून घेणार आहे. तर इथे मी हा रेड कलर करून घेतलेला आहे आणि पुन्हा हा जो शेप आहे रेड कलरचा आता आपण जो घेतलेला आता यूजमधून हा डुप्लिकेट करायचा आहे आणि इथे फ्लिप व्हर्टिकल करून घ्यायचा आहे आणि पूर्ण हे जे स्ट्रिप आहे हे पूर्ण ग्रुप करून घ्यायची आहे. ग्रुप केल्यानंतर बघा अशी डॉटनी छोटी करायची आहे आणि इथे बघा निमंत्रकाच्या जागी मी ठेवणार आहे. अशा प्रकारे मी हे दोन्ही करून घेतलेलं आहे. स्थळचं पण करून घेतलेलं आहे आणि निमंत्रणचं. आणि इथं जे तेव्हा आपण टाईप करतो ना स्थळ वगैरे तर हे पण ग्रुप करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ते व्यवस्थित लागून जातं. अशा प्रकारे मी हे ग्रुप केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपली हे स्ट्रिप तयार झालेली आहे. आपण स्ट्रिप पण म्हणू शकतो किंवा शुभेच्छुक पट्टी पण म्हणू शकतो आणि सिंपल मराठीमध्ये टाईप करायचं टेक्स्ट आणि लिहायचं आहे आपल्याला. इथे बघा आपल्याला ग्राफिक्समध्ये येऊन सर्च करायचं आहे ट्रान्सपरन्सी. तर हे अशा प्रकारची ट्रान्सपरन्सी येते. याचे कलर जे आहे मी येलो कलर करते आणि याची जे पोझिशन आहे मला याची पोझिशन व्हर्टिकल करायची आहे, फ्लिप व्हर्टिकल करायची आहे. तर मी इथे फ्लिप व्हर्टिकल करते आणि या डॉटनी याला असं बॅकग्राऊंड लावून घेते. याचं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे आपल्याला छोटंसं. तर इथे असं लावून घेते आणि याची पोझिशन जी आहे बॅकवर्ड करते. याला छोटं मोठं करता येतं आपल्याला, जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं पण याला ॲडजस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे. अशी आपली पत्रिका झालेली आहे आणि पुन्हा आता मी एलिमेंट्समध्ये आलेले आहे आणि इथे ग्राफिक्समध्ये सर्च करणार आहे डिझाईन लाईन म्हणून आणि ही जी लाईन आहे ही मी इथे घेतलेली आहे आणि इथे अशी अशा प्रकारे सेट केलेली आहे. अशा प्रकारे आपण सुंदर अशी गणपती बाप्पा आमंत्रण पत्रिका तयार केलेली आहे कॅनवामध्ये.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.